पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात एक सुंदर आणि शांत शाळा होती. राहुल, सोनू, अमोल आणि गणेश ही चौघांची खोडकर टोळी सगळ्यांना माहीत होती. एक दिवस त्यांनी ठरवलं, आज काहीतरी भन्नाट करायचं. सुट्टीच्या आधी त्यांनी वर्गात गोंधळ घातला आणि लगेच शांत बसले. सुरुवातीला खूप मजा आली, पण लवकरच गोंधळ सुरू झाला. अचानक तणाव वाढला आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आली. शिक्षक वर्गात आले आणि सगळं पाहून थबकले. ज्यांनी हे केलंय त्यांनी शाळा सुटल्यानंतर थांबावं. काम करताना त्यांना जाणवलं, त्यांच्या खोड्यांमुळे इतरांना त्रास होतो. दुसऱ्या दिवशी ते स्वतःहून लवकर आले आणि सगळं नीट ठेवलं. खोड्या करणं वाईट नाही, पण त्यातून शिकणं सर्वात महत्त्वाचं आहे.